कालच मंत्रिपद शपथ पार पडलेली आहे। अशातच परभणीच्या मेघनाताई आपल्या सोबत आहे। ताई, प्रथम तुमचं एमबी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्राला हार्दिक अभिनंदन। ताई, काय सांगाल तुम्ही परभणी जे प्रकरण घडलेलं आहे याबद्दल? बघा, आता परभणीमध्ये शांतता आहे। जे प्रकरण संविधानाची विटंबना करण्याचा प्रकार ज्या व्यक्तीने केला तो पोलिसांच्या 1 ते 2 मिनिटांमध्येच तो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। त्यामुळे कायद्यानुसार त्याच्यावर तर कारवाई होणारच आहे। पण त्यानंतर काही टोळक्यांनी जेव्हा की संपूर्ण संविधान प्रेमी चांगल्या पद्धतीने ह्या शहरामध्ये बंदला प्रतिसाद देत होते आणि सर्व बौद्ध बांधव हे शांतता प्रेमी आहेत, परंतु त्यांच्या बंदला गालबोट लावण्यासाठी काही टोळक्यांनी जो काही प्रकार केला त्यामुळे आज परिस्थिती अशी झालेली आहे। परंतु प्रशासन चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे, शांतता आहे आणि उद्यापासून जनजीवन सुरळीत होईल। तो एक जीव पण गमावलेला गेलेला आहे, त्याच्याबद्दल त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मला पुढे काय बोलता येईल तो आज उद्यामध्ये येईल, त्याच्यानंतर आपण बोलू शकतो। एकीकडे सत्ताधारी अधिक आणि विरोधक कमी, कसं बघाल तुम्ही? नाही, विरोधक कमी असले किंवा जास्त असले त्यांच्यामध्ये क्षमता असेल तर ते सत्ताधाऱ्यांना सुद्धा अनेक प्रश्नांवरती विचारू शकतात। आता बघू कसं कामकाज होत आहे। प्रथमच तुम्हाला एक मंत्रिपद प्राप्त झालेलं आहे, परभणी शहरासाठी काय करा? परभणी जिल्हा मराठवाड्यासाठी चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन। नक्कीच ह्याच त्या मेघनाताई होत्या। आपण थेट विधान भवनात आहे, नागपूर येथे विधान भवनातून मेघनाताई सोबत आपण बातचीत सुद्धा केलेली आहे। तर अशाच बातम्या मिळवण्यासाठी आमच्या एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा। मी मंगेश, धन्यवाद।